माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरचा पुन्हा मुद्दा चर्चेत आला असून राज्य सरकारने कॉरिडॉर करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर बाधित दुकानदारांनी रहिवासीयांनी त्याला विरोध केला आहे। याच मुद्द्यावरून राजकीय धुळवड सुरू आहे। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी बाधितांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होत कॉरिडॉर चंद्रभागा नदीपलीकडे तयार करावा अशी मागणी केली। तर आमदार समाधान अवतडे यांनी आमदार पाटील यांनी एकदा वारी काळात विठ्ठल मंदिर परिसरात चालत प्रदक्षिणा पूर्ण करावी असा सल्ला दिला। दोन आमदारांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे कॉरिडॉरच्या मुद्द्याचे राजकारण रचल्याचे बाधितांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठुरायाचे सुलभ दर्शन व्हावे, येणाऱ्या भाविकांची चांगली सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने उज्जैन व काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आग्रही आहेत। त्यामुळे शासन पातळीवर कॉरिडॉर व्हावा याबाबत जोरदार हालचाली सुरू आहे। अलीकडेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने कॉरिडॉरला मंजुरी दिली। जिल्हाधिकारी कुमार अक्षतवर यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कॉरिडॉरला अंतिम मंजुरी मिळण्याची दाट शक्यता असल्याने स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।